पुराण अवशेष त्याचं वय काढण्याची जी पद्धत आहे रेडिओ कार्बन, त्या रेडिओ कार्बन पद्धतीनुसार साधारणपणे हा एक ही जी वास्तू दिसते किंवा हा जो दगड दिसतोय हा एक 2600 वर्षापूर्वीचा दगड आहे. आपण हे सगळं आजूबाजूला करतो. मधल्या कालखंडामध्ये सुनामी आल्यानंतर प्रवाहाची जी रचना म्हणजे प्रादेशिक भागाची रचना बदलते तशा पद्धतीने. कारण प्राचीन काळी आपण बघितलं की सुप्पारक अशा प्रकारचा शब्द दिसतोय. म्हणजे बुद्ध धर्माचे संदेशवाद नावाचं ते पुस्तक आहे मासून मोरेंचे, त्या पुस्तकामध्ये सुप्पारक नावाचा शब्द आलेला आहे. तर नालासोपारा हे एक उत्कृष्ट बंदर होतं आणि या बंदराच्या माध्यमातून एक चंदनाचा व्यापार करणे किंवा इतर सगळे व्यापार केले जात होते आणि त्यामुळे या भूमीला तसेच त्या अर्थाने म्हणजे गुजरात किंवा या भागाकडचा जो व्यापार होता हा व्यापार एक प्रचलित करण्यासाठी एक सुपरिचित असे बंदर. आणि या बंदराच्या ठिकाणी अशा प्रकारची रचना म्हणजे प्राचीन स्तूप आपण बघतोय. हे जे स्तूप आहेत या स्तूपाच्या अनुषंगाने असं दिसतात की वेगळ्या प्रकारचे चबुतरी दिसतात. विशेषतः प्राचीन काळी जेव्हा बौद्ध भिक्खू विपස්සनेला बसायचे किंवा त्यांना ध्यानासाठी बसण्यासाठी तशा प्रकारची स्तरीकरणाची रचना दिसते. याच्यामध्ये बौद्ध भिक्खूंमध्ये एक स्थवीर किंवा महास्थवीर अशा प्रकारचे म्हटल्यात. म्हणजे साधारणपणे बौद्ध भिक्खू एक 10 वर्षांतर झाला की त्याचं एक वरचं पद वाढतं, पुन्हा आणखी त्यानं कालावधी पार पाडला की त्याचं वरचं पद वाढतं. तशा पद्धतीने स्तरीकरणाची रचना आपल्याला दिसते, पाहायला मिळते. हा सुद्धा जर आपण दगड बघितला तर हा दगड सुद्धा तशाच प्रकारचे साधारणपणे दिसतोय की ज्याचं वय आपल्या 2600च्या आसपास दिसतंय. 1882 आपण हे उत्खनन केल्यानंतर मग 1958ला पुरातत्व विभागाची स्थापना झाल्यानंतर हा भारतातल्या पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. याची जबाबदारी अशी आहे की ते जतन करण्याची जबाबदारी त्या पुरातत्व विभागाबरोबरच आपली सुद्धा आहे. म्हणजे प्रतीकांच्या बाबत आपण फार बेदखल असतो, आपण प्रतीकं समजून घेत नाही. आणि जर का प्रतीकं समजून घेतली म्हणजे उदाहरणार्थ आता आपण जर का बघितलं तर लौकिकच्या डोक्यावर टोपी आहे, आपल्या कोणाच्या डोक्यावर टोपी नाहीये. त्यामुळं ज्यांच्या डोक्यावर टोपी असते म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोक्यावर टोपी आहे, त्यामुळे त्या टोपीची जागा दुसरी हॅट घेऊ शकत नाही. म्हणजे जर का डोकं वाचवायचं असेल तर टोपी असावी लागते, कोणतं तरी साधन वापरावं. ते प्रतीक आहे, ते प्रतीक जपलं तर ते टिकेल आणि जर का जपलं नाही तर ते टिकेल का नाही टिकणार. मग एक तर काय होईल, त्याचं विकृतीकरण होतं. म्हणजे एक तर ते शिवलिंग होईल किंवा कुणातरी दुसऱ्या एका म्हणजे देवतांचा तो आधार म्हणून बनला जाईल. आणि म्हणून वारंवार आपण आपल्या प्रतीकांच्या बद्दल सजग का असावं, तर आपली प्रतीकं आपल्याला माहीत असली पाहिजेत. आपल्याला ती प्रतीकं माहीत असतील तर नकळतपणे आपल्याला त्याचं विकृतीकरण थांबवता येईल. अन्यथा काही वेळा आपल्या एक ढेल्या बाबासारखा जो प्रकार झाला, लक्षात घ्या की काही भागामध्ये गौतम बुद्धाला ढेल्या बाबा सुद्धा म्हटलं जातं. आता ढेल्या बाबा हे गौतम बुद्धाचं काय झालं, चांगलं रूप म्हणणार की विकृतीकरणाचं रूप म्हणणार, तर विकृतीकरण आहे. आणि म्हणून हे जर विकृतीकरण थांबवायचं असेल तर आपण आपल्या प्रतीकाप्रती सजग राहिलं पाहिजे. या प्रतीकांच्या बद्दलची आत्मीयता आणि आदर निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचं मी खरं तर बहुजन पंचायत समिती आणि त्या शाखेचे एक सन्मानित सचिव वगैरे आहेत, यांनी एक उत्तम बेत केला. याबरोबर विशाल मोरे, मोतीराम मोरे, नंदन मोरे आणि बाकीच्या जी मंडळी अमोल सावंत यांनी एक चांगला चंग बांधला की या दिवशी सुद्धा किमान आपण एका स्थळाला प्राचीन स्थळी भेट देऊ आणि मग त्या निमित्ताने आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं बोलत. यानंतर मात्र आपल्याला या समोर विशेषतः त्यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या समोर आपण जर का ती प्रतिमेकडे पाहिली तर आपल्याला आत्ताची प्रतिमा या चित्रातली प्रतिमा थोडी वेगळी वाटते. म्हणजे ही पूर्वीची प्रतिमा आहे. कारण त्या दरम्यान सुद्धा जर का बघितलं तर त्याच्यातला आकार हा सुद्धा तत्कालीन स्थितीचा आहे. आपण नंतर थोडे त्याच्यात बदल केले आहेत. हा फरक सुद्धा आपल्याला याच्यात जाणवतोय. आपण सर्वांनी सामूहिक पूजापाठमध्ये सहभागीचा आहे.